तो हॅलो गाईज, तर आज आपण ऑरेंज कलरपासून उलनचे गुलाब बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे चेन करून घेत आहे. म्हणजे गुलाब तुम्हाला किती मोठं पाहिजे किती छोटं पाहिजे यावर आपण चेन आपल्या डिपेंड असतात. जर तुम्हाला मोठे गुलाब पाहिजे असेल तर मोठी चेन करायची, म्हणजे लांब चेन करायची. जर तुम्हाला छोटे गुलाब पाहिजे असेल तर छोटी चेन करायची. तर इथे माझे चेन झालेले आहेत आणि मी एक चेन ही 72 स्टिचेस केलेले आहेत. बघा, तर सर्वात प्रथम आपण 4 चेन करून घेऊ. 4 हा आपला एक झाला एक खांब, परत त्याच ह्याच्यामध्ये आणि आपण जिथून 4 चेन स्टार्टिंग केले होते तिथंच डबल खांब. आपण त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक खांब केलेला आहे. तर परत 1 2 3 4 चेन करून आपण त्याच स्टिचमध्ये डबल खांब करणार आहोत. हा झाला आपला त्याच स्टिचमध्ये डबल खांब आणि हा मधला स्पेस. तर परत आपण 3 चेन सोडून 1 2 3 आणि तिसऱ्या चेनमध्ये एक खांब म्हणजे डबल खांब. हा आपला झाला डबल खांब. परत 4 चेन 3 आणि हे 4 चेन, परत त्याच लूपमध्ये डबल खांब आणि सुईवर धागा घ्यायचा आणि 1 2 तिसऱ्या चेनमध्ये परत डबल खांब, परत 1 2 3 आणि 4 त्याच लूपमध्ये परत 4 साखळ्या घेऊन त्याच लूपमध्ये डबल खांब, परत 3 चेन सोडून डबल खांब तिसऱ्या चेनवर, दोन, परत 1 2 3 त्याच लूपमध्ये डबल खांब, असंच आपण एक खांब 4 साखळ्या त्याच लूपमध्ये अजून एक खांब 4 साखळ्या, साखळी न करता आपलं चेनला जॉईंट करायचं. ओके, असंच आपण हे बाकीचं पण करून घेणार आहोत. पट्टी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण या पट्टीवर इकडे आपला असा एंड आहे. तर हा जो एक असा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये आपण 10 डबल क्रोशिया करायचे आहेत. 1 2 3 4 डबल क्रोशिया तर आपल्याला माहीतच असेल कशा करायचं. जर तुम्हाला डबल क्रोशिया कशी करायची, सिंगल क्रोशिया कशी करायची माहीत नसतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला इन डिटेल पूर्ण व्हिडिओ बेसिकपासून सगळी माहिती देईन. 7 8 9 आणि हे 10. काय बोलू, एका लूपमध्ये आपण 10 डबल क्रोशिया केले. आता हा इथं आपण सिंगल स्लिप टिच करून घेऊया. असा आता आपण ह्या लूपमध्ये 10 डबल क्रोशिया बनवायचे. दोन 3 4 5 6
7 हे 8 9 हे 10 आणि हे इथं स्लिप स्टिच. परत इथं नेक्स्टमध्ये 10 डबल क्रोशिया. हे पण असंच ही पूर्ण पट्टी करून करूया. ओके. आणि हे आपले इथे एका लोकमध्ये 10 खांब करून झालेले आहेत. 10 खांब म्हणजेच ते पाकळ्याचे डिझाईन आपलं करून झालेलं आहे. एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेऊ. आणि पहिला आपण ह्याला एक शेप देऊन बघू की आपण रोजचा शेप येतोय की नाही. हळूहळू आपण पाकळ्यावर पाकळ्या ठेवून त्याला असं गोल गोल फिरवत जायचं. आणि हा बघा हळूहळू रोजचा शेप येत आहे. तुम्ही मी जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने असं ट्राय करून बघा. म्हणजे हे गुलाब आपण ते ताटावरचं आपण बनवतो म्हणजेच थालपोश बनवतो. त्या थालपोशवरतीही आपण हे लावू शकतो किंवा आपण हे असं बनवून त्याला एक क्लिप लावून आपण हे आपल्या डोक्यामध्येही लावू शकतो. तर हे बघा हे प्रॉपर माझे गुलाब दिसत आहे. तर मी इथे एका मोठ्या सुईमध्ये तोच कलरचा धागा काढून घेतलेला ओवून घेतलेला आहे. आपण ह्याला आता सुई आणि त्या धाग्याच्या मदतीने त्याला आपण शिवून घेऊया. प्रत्येक पाकळ्या त्याच्या शिवून घ्यायच्या जेणेकरून ते सुटलं नाही पाहिजे. पण धाग्याच्या शेवटीला एक गाठ मारून घेऊ. आणि त्याच्या प्रत्येक पाकळ्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. प्रॉपर आपण ते चारी बाजूने शिवून घेणार आहोत. असेच जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोकरीचं काय बनवून माझ्याकडून काय शिकायचे आहे ते पूर्ण मला कमेंटमध्ये सांगा. तर हा इथे आपला फ्लावर बनवून तयार आहे. एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेऊ. आणि हे जे मी गुलाब बनवले आहे ते मी एका थालपोशसाठी बनवले होते. थालपोशवरती मला हे गुलाब लावायचे होते, त्यासाठी मी गुलाब बनवलेले होते. तर आता मी हा माझा जो थालपोश बनवला होता त्या थालपोशचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, नाहीतर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आणि इथे बघा मी याला हा अटॅच करून घेतलेला आहे आणि हे किती मस्त दिसते. आवडला असेल तर